नमस्कार, वेलकम टू ATLK. आधी विठोबा म पोटोबा. संत नामदेव महाराज. एके दिवशी नामदेवांचे वडील दामाशेट्टीला काही कामानिमित्त बाहेर जावे लागले. ते म्हणाले, नामा, आज तू विठोबाला नैवेद्य दाखव. नामदेव लगेच तयार झाले. आई गोनाईने आज खीरपुरी तयार केली होती. नामदेवांना खीर आवडत असे, पण आधी विठ्ठलाला नैवेद्य दाखवायचा, नंतर खीर खायची. नामदेव ताट घेऊन मंदिरात गेले. पांडुरंगासमोर ताट ठेवून तिथेच उभे राहिले. काही वेळानंतर नामदेव म्हणाले, पांडुरंगा, खा ना, गार होईल नाहीतर. नामदेवांनाही भूक लागली होती. ते जरा मोठ्यानेच म्हणाले, तू खात नाही तर मी इथेच माझे डोके आपटून घेईल. नामदेव खाली बसले व डोके चरणावर ठेवून म्हणाले, आई बाबा मला शिक्षा करतील, तू ये आणि खाऊन घे. माऊली गालात हसू लागले. निरागस नामा, डोके आपटणार. तितक्यात माऊलीने नामदेवांना जवळ घेतले आणि म्हणाले, आपण दोघे खाऊया. घरी आल्यावर आई म्हणाली, तू नैवेद्य खाल्ला की वाटला? नामदेव म्हणाले, मी तर पांडुरंगाला खाऊ घातला. दुसऱ्या दिवशी आई म्हणाली, आज तूच नैवेद्य दाखव. नामदेवांनी विठ्ठलाची विनवणी केली, ये आता खायला, आज तुझ्या नामासाठी ये. नाहीतर आईबाबांना वाटेल मी खोटं बोलतो. माऊली आले नैवेद्य खायला. नामदेवामुळे आईबाबांना पांडुरंगाचे दर्शन घडले. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. थँक यू. ड्रॉप अ लाईक, लीव अ कॉमेंट, सबस्क्राईब द चॅनल अँड ऑल्सो शेअर द व्हिडिओ.